राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्याचं औचित्य साधून आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा मेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन इथं या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। कालच वेगवेगळ्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये नगरपालिका, नगर परिषदा, याचबरोबर महानगरपालिका आणि शेवटी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत। या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुख, कार्यकर्ते आणि पश्चिम महाराष्ट्रातले पदाधिकारी यांना एकनाथ शिंदे नेमक्या कुठल्या सूचना देणार आहेत, कशा पद्धतीने ही निवडणुकीला सामोरं जायचं आहे, या संदर्भात नेमकी चर्चा इथं काय होणार आहे याच्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या मेळाव्यामध्ये गटप्रमुख असतील, पदाधिकारी असतील, यांना एकनाथ शिंदे आज कानमंत्र देणार आहेत। आता आगामी निवडणूक ही महायुतीच्या बॅनरखाली होणार की ज्या ठिकाणी आपलं सोयीस्कर राजकारण असेल, सोयीस्कर उमेदवार असतील त्या पद्धतीने होणार, हे मात्र राज्याचे नेते स्पष्ट करणार आहेत। मात्र आपले कार्यकर्ते, आपले गटप्रमुख, पदाधिकारी यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्याच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेले आहेत आणि या मेळाव्याला ते आता सामोरे जात आहेत। नेमकं कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाची काय परिस्थिती आहे याचा आढावा देखील एकनाथ शिंदे या मेळाव्याच्या निमित्तानं घेणार आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।